जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। जयंतीच्या निमित्ताने इथं आपण DJ लावलं होतं। छोटा DJ होता, फार मोठा नव्हता, तर त्याचा आवाजही कमी होता। आणि ज्यावेळेस आमदार साहेब आले आणि फटाकड्याच्या आतिषबाजी त्यांचं स्वागत करून महामानवाला अभिवादन करून आमदार साहेब निघून गेले। आणि निघून गेल्यानंतर आपण DJ बंद करण्यात स्वतः आमदार साहेबांनी आम्हाला स्वतः सांगितलं की कार्यक्रम चालू आहे, DJ बंद करा म्हणे, आपला कार्यक्रम झाला। त्याच्यामुळं जे काय आता सोशल मीडियावर जे येते समजा व्हायरल झालेलं आहे, मीडियावरती टाकू नका, कारण की समाजामध्ये मेसेज वेगळा जातो। आपण सगळे एकच आहोत, आपण काही वेगळं नाही। बस मी एवढंच सांगेन आणि थांबतो। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती संगमनेर शहर व तालुक्याच्या वतीने, महायुतीच्या वतीने या ठिकाणी सकाळी या ठिकाणी साजरी होत असताना आमच्या महायुतीच्या वतीने पुणे नाशिक हायवेला एक छोटासा DJ लावून बाबासाहेबांच्या जन्म उत्सवाचा कार्यक्रम आणि जन्म उत्सव या ठिकाणी साजरा करत असताना काही चुकीच्या या ठिकाणी काही लोकांनी एक वेगळ्या पद्धतीने मेसेज पसरवण्याचं काम सुरू केलेलं आहे। मी तमाम भीमसैनिकांना या ठिकाणी आवाहन करतो की ज्या गोष्टीचा आपण या चुकीच्या पद्धतीने जर पसरवायचं काम करत असाल तर हे खऱ्या अर्थाने तुमचं पाप आहे। आपण जर बघितलं तर संगमनेर तालुक्यामध्ये आणि या शहरामध्ये अनेक वेळा आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध, मग शिवजयंती असेल, महात्मा फुले जयंती असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल, सर्व महापुरुषांच्या जयंत्या या ठिकाणी मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजऱ्या होत आहेत। परंतु काही लोक चुकीच्या मार्गाने या ठिकाणी चुकीचा संदेश या ठिकाणी पसरवतात। सांगितलं जातं की मागे या ठिकाणी व्याख्यान चालू होतं आणि व्याख्यानामध्ये या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने यांनी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने गैरसमज करण्याचा कार्यक्रम आणि त्या व्याख्यानाला खऱ्या अर्थाने गालबोट लागला असा प्रकार या ठिकाणी घडला असं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे। परंतु हा व्हिडिओ या ठिकाणी एकदम चुकीचा आहे। खऱ्या अर्थाने 4 गाणे, आज बाबासाहेबांचा उत्सव आहे, बाबासाहेबांचा उत्सव जगामध्ये साजरा होतोय आणि जगामध्ये उत्सव साजरा होत असताना प्रचंड या ठिकाणी उत्सव या ठिकाणी लोक आनंद व्यक्त करतात। आमचा बाबासाहेब या ठिकाणी जन्माला आला, त्यामुळे आम्ही बाबासाहेबांच्या नावे या ठिकाणी अनेक या ठिकाणी घोषणा देऊन DJ मिरवणुका या ठिकाणी सतत होत असतात, भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करत असतो। चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी गैरसमज पसरवू नका आणि चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवत असाल तर आम्ही महायुतीचे कार्यकर्ते, चळवळीचे कार्यकर्ते हे पण आपण लक्षात घ्या। 25 वर्ष आम्ही बाबासाहेबांची चळवळ रस्त्यावरची लढणारे कार्यकर्ते आहे। परंतु आज या पद्धतीने आपण जी गैरसमज या ठिकाणी आपण समाजाचा करताय हे या ठिकाणी अजिबात करू नका। आदरणीय आमदार साहेब यांनी खऱ्या अर्थाने आज संध्याकाळी सुद्धा या ठिकाणी मोठी मिरवणूक साहेबांनी, आमदार साहेबांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने ठेवलेली आहे। मी आवाहन करतो आपण सर्वच या ठिकाणी या। आज आपल्या संगमनेर शहरामध्ये महायुतीच्या माध्यमातून तसेच रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीचा उत्सव अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी साजरा झालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संगमनेर तालुक्यामध्ये साजरी करत असताना या तालुक्याचे आमदार आदरणीय अमोलभाऊ खताळ यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस त्या ठिकाणी पुष्पहार चढवून अमोलभाऊंच्या माध्यमातून आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले। ज्यावेळी आमदार अमोलभाऊ खताळ या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्याकारणानं या ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून बाबासाहेबांच्या गाण्यांचा जल्लोष या ठिकाणी सुरू होता आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये बाबासाहेबांचा जन्मोत्सव म्हटल्यानंतर तरुण कार्यकर्त्याच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने एक
उत्सवाची एक प्रकारची उत्साह त्यांच्या शरीरामध्ये येत असतो आणि खऱ्या अर्थाने हाच उत्साह आज या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेला आहे. परंतु DJ वाजवत असताना पुतळ्याच्या पाठीमागेच त्या ठिकाणी एक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलेलं होतं. एक 5-10 मिनिटाच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी काहीतरी अनुचित प्रकार घडवण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी असणारे विद्यमान आमदार साहेब यांनी त्वरित DJ वाल्यांना सूचना करून तो DJ त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि DJ थांबवलासुद्धा. परंतु आम्ही आता सोशल मीडियावर बघितलं की त्या संदर्भामध्ये तालुक्यामध्ये एक प्रकारचं विचित्र असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. असा कुठलाही अनुचित प्रकार बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी घडलेला नाही, हे प्रथमतः मी या ठिकाणी सांगू इच्छितो. परंतु हे सांगत असतानाच आज आपण गेले कित्येक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याची मागणी करतो आणि आज आपण बघितलं की या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा याच ठिकाणी पूर्णाकृती बसवणार आहेत अशा काही नेत्यांनी घोषणा केलेल्या आहे. परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी जो पुतळा आहे या पुतळ्याच्या पाठीमागं जे काही दारूचं दुकान म्हणजेच एक्साईजचं ऑफिस त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे, या एक्साईजचं ऑफिस या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पाठीमागे होऊ नये यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्याचप्रमाणे या तालुक्यातील भीमसैनिकांच्या वतीने त्या ऑफिसला विरोध करण्यात आलेला होता. परंतु मागील काही दिवसामध्ये त्या आंदोलनाकडे आणि भीमसैनिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्या ठिकाणी ते एक्साईजचं ऑफिस त्या ठिकाणी उभारण्याचं काम केलेलं आहे. मी या निमित्ताने दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो पूर्णाकृती पुतळा पाहिजे. तो पुतळा आम्हाला या ठिकाणी न बसवता जे आपलं संगमनेरचं बस स्टँड आहे ते मध्यवर्ती ठिकाण आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा सुसज्ज ठिकाणी आणि मोकळ्या जागी भव्य दिवस स्मारक उभारावं यासाठी पहिल्यांदा रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की हा पुतळा या ठिकाणी न बसवता बस स्टॉपच्या समोरच बसला पाहिजे, ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. आणि मी या निमित्ताने हेही सांगू इच्छितो की असा कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. फक्त बाबासाहेबांची जयंती आहे, बाबासाहेबाचा जन्मोत्सव आहे आणि या जन्मोत्सवाचा आनंद या ठिकाणी असणारा भीमसैनिक, या ठिकाणी असणारा तरुण वर्ग अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी साजरा करत आहे. त्यामुळं असा तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारची वेगळे मेसेज पाठवून किंवा त्या ठिकाणी लोकांच्या भावना भडकण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आमदार महोदय जेव्हापासून आमदारकी विधानसभेचे सदस्य झालेले आहे आपण बघतो आहोत की आमदार साहेब स्वतः या ठिकाणी प्रत्येक महापुरुषांची जयंती अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्या तालुक्यामध्ये साजरी करत असतात आणि महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी ही जयंती उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. मी पुन्हा एकदा एवढंच सांगेल की असा कुठलाही प्रकार या ठिकाणी घडलेला नाही आणि जर कोणी असं अशा प्रकारे भावना व्यक्त करत असेल, चुकीचे मेसेज जर पसरवित असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे, हे निषेधार्थ आहे. त्यामुळं जो काही प्रकार घडलेला आहे तो भावनिकदृष्ट्या कार्यकर्त्यांच्या समजून घेतल्या पाहिजे. एक जन्मोत्सवाचा उत्सव म्हणून आम्ही त्या ठिकाणी साजरी करणार. आपण जर खऱ्या अर्थाने जर आपल्याला जयंती उत्सव साजरा करायचा होता तर त्या ठिकाणी आपणही काहीतरी सूचना कार्यकर्त्यांना दिल्या पाहिजेत. त्या ठिकाणी एक 10 मिनिटाचा कार्यक्रम, एक 10च मिनिटाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आमदार महोदयांच्या उपस्थितीमध्ये झाला आणि अभिवादन करून ते लगेच या ठिकाणाहून गेलेले आहेत. त्यांनी सर्व सूचना त्या ठिकाणची DJ वाले असतील, महायुतीचे कार्यकर्ते असतील यांना करून त्या ठिकाणी हा DJ बंद करण्यासाठी आणि त्या ठिकाणी चाललेलं जे काही वक्त्यांचं मनोगत होतं ते ऐकण्यासाठी सर्वांना सूचना केल्या. एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा असा कुठलाही प्रकार या ठिकाणी घडला नाही हे मी जाहीर करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.